ब्रिज कोर्स मॅथ्स सेकंड सर्कल डे 33. डे 33ला आपण सर्कल आणि त्याच्या संबंधीची माहिती सगळी घेणार आहोत. ॲक्च्युली सर्कल हे तुम्ही खूप अगोदरपासून अभ्यासताय, फक्त आता आपल्याला काय काय पॉईंट्स महत्त्वाचे पाहिजेत त्याचा विचार या ठिकाणी करणार आहोत. आता मी डायग्राम काढलेली आणि डायग्राममध्ये सर्कलचे वेगवेगळे पार्ट्स दाखवलेले आहेत किंवा भाग दाखवलेले आहेत की त्याचा विचार करा. फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय सर्कल? द सेट ऑफ ऑल पॉइंट्स इन अ प्लेन which are equidistant from the fixed point in the plane is called as a circle. सर्कल म्हणजे काय? सेट ऑफ ऑल पॉइंट्स आहेत. ते पॉइंट्स कसे आहेत? इन अ प्लेन आहेत. कुठपासून आहेत? एका फिक्स बिंदूपासून आहेत. इक्विडिस्टन्स आहेत, कुठेही गेलं तर अंतर सारखं आहे. इज कॉल्ड, दॅट सेट इज कॉल्ड एज अ सर्कल. दॅट सेट इज कॉल्ड एज अ सर्कल. महत्वाची व्याख्या फक्त लक्षात ठेवा. आता याचे भाग पाहायला सुरुवात. द फिक्स्ड पॉइंट is called as center of the circle. The fixed point is called as the center of the circle. In the figure, O is the center of the circle. O is the center of the circle. या पद्धतीने O हे वर्तुळाचं केंद्रबिंदू किंवा सेंटर ऑफ द सर्कल असं म्हणता येईल. हा एक भाग. दुसरा, the segment joining the center of the circle and the point on the circle is called as the radius of the circle. Radius, त्रिज्या कशाला म्हणायचं त्याचा? The segment joining the center of the circle and the point on the circle is called as the radius of the circle. In the figure, O is the center of the circle, A is the fixed point on the circle, and OA is the radius of the circle, OA, which is denoted by letter small r. या पद्धतीने रेडियस दाखवली जाते. नंतर, the segment joining two points on a circle is called as a chord. Chord. जॉइनिंग, द सेगमेंट जॉइनिंग टू पॉइंट्स पी आणि क्यू हे दोन पॉइंट आहेत, ह्यांना जोडणारी रेषा पी क्यू याला कॉर्ड असं म्हटलं जातं. कॉर्ड ऑफ द सर्कल पी क्यू. नेक्स्ट, द कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल. कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज द डायमीटर ऑफ द सर्कल. याला डायमीटर बीसी. सो डायमीटर ऑफ द सर्कल इज सेगमेंट बीसी विच इज डिनोटेड बाय लेटर डी. तर सर्कल म्हणजे काय, त्याच्यानंतर सेंटर ऑफ सर्कल म्हणजे काय, रेडियस म्हणजे काय, कॉर्ड म्हणजे काय आणि डायमीटर म्हणजे काय, या 5 ते 6 गोष्टी या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. आणि आता याच्यानंतर आपल्याला काही फॉर्म्युलांचा विचार करायचा आहे की ज्याच्यामध्ये डायमीटर आणि रेडियस मधला फॉर्म्युला काय आहे, एरिया काय आहे, याचा विचार पुढच्या भागामध्ये आपल्याला करायचा आहे. हा भाग अतिशय महत्वाचा आहे, म्हणून मी काळजीपूर्वक या ठिकाणी वेगवेगळ्या रंगांचे खडू वापरून तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा भाग जर एकदा तुम्हाला समजला तर सर्कलमध्ये फारसं अवघड या ठिकाणी काहीही नाही. काही महत्वाच्या फॉर्म्युलांचा विचार सर्कलच्या संबंधीचा आपल्याला करायचा आहे. पहिल्यांदा डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस, दॅट इज डी इज इक्वल टू 2 इंटू आर, दुप्पट कोणाच्या रेडियसच्या, किंवा आर इज इक्वल टू डी डिवायडेड बाय 2 असाही फॉर्म्युला या ठिकाणी होऊ शकतो. रेडियस ही डायमीटरच्या निम्मी असते असा, किंवा डायमीटर हा रेडियसच्या दुप्पट असतो. डायमीटर डी ने दाखवला जातो, रेडियस आर ने अगोदर आपण पाहिले. सर्कम्फरन्स मराठीमध्ये याला परिघ असं म्हटलं जातं. याचं सूत्र आहे 2 पाय आर, किंवा 2 आर म्हणजेच डी किंवा पाय डी. जर समजा रेडियस दिले असेल तर 2 पाय आर हा फॉर्म्युला वापरा. समजा डायमीटर दिलेलं असेल तर पाय इंटू डी हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा. सर्कम्फरन्स परिघ त्याला, आणि एरिया क्षेत्रफळ वर्तुळाचं पाय आर स्क्वेअर. आर इज द रेडियस ऑफ द सर्कल. पायची किंमत एक तर 22 सप्तमांश घ्या किंवा 3.14 घ्या. जर समजा या ठिकाणी दिली असेल तर 30 घ्या, नसेल तर आपल्या आरच्या संदर्भात कोणती सोपी आपल्याला जाते किंमत घेणं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. त्या पद्धतीने 22 सप्तमांश किंवा 3.14 कोणती किंमत तुम्ही घेतली तरी या ठिकाणी चालू शकते. हे 3 महत्वाचे फॉर्म्युले या ठिकाणी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासायचे आहे. सर्कल पुढचा भाग, कॉन्ग्रंट सर्कल्स. 2 सर्कल हे कॉन्ग्रंट किंवा एकरूप केव्हा म्हणले जाते? आता इथे जर पाहिलं, O is the center of first circle, P is the center of second circle, A is the point which is on the circle, so OA is the radius of the circle. In the second, P is the center, Q is the point which is on the circle, so PQ is the radius of the circle. 2 circles are said to be congruent if OA is equal to PQ. Means when radii of 2 circles are same, then we can say that these 2 circles are congruent circle. परत एकदा ऐका, when radii of 2 circles are same,
then we can say that these two circles are congruent circle. म्हणजे दोन सर्कल जर एकरूप व्हायचे असतील तर त्यांच्या रेडियस सारख्या असणं गरजेचं आहे. रेडियस OA इज इक्वल टू PQ, रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल इज इक्वल टू रेडियस ऑफ सेकंड सर्कल जर झालं तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ते दोन्ही सर्कल हे एकरूप आहे, कॉन्ग्रंट सर्कल म्हणून ओळखले जातात. पुस्तकामध्ये पान नंबर 76 वर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता इथं कॉन्सेंट्रिक सर्कल, इथं आपल्या काय लक्षात येते, O सेंटर आहे, पहिल्या वर्तुळाची त्रिज्या O आहे, दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या OB आहे, तिसऱ्या वर्तुळाची त्रिज्या OC आहे. यातला कॉमन भाग काय झाला, कॉमन पोर्शन काय झाला, सेंटर ऑफ द सर्कल. सेंटर ऑफ द सर्कल हे कुठेही बदललेलं नाही, O कायम आहे. So circles are said to be concentrics when there is a same center but different radii. There is a same center but different radii. Different radius. OA पहिल्याची रेडियस, OB दुसऱ्याची रेडियस, OC तिसऱ्याची रेडियस. इथं कॉमन काय आहे, सेंटर ऑफ द सर्कल. डिफरंट काय आहे, रेडियस. सो दिस सर्कल्स आर कॉल्ड एज अ कॉन्सेंट्रिक सर्कल. सो the circles are said to be concentric if their center is same but they have different radii. Different radii, वेगवेगळ्या त्रिज्या, केंद्र मात्र एक अशा असणाऱ्या सेंटर्सना कॉन्सेंट्रिक, कॉन म्हणजे कॉमन, सेंट्रिक सेंटर पण डिफरंट रेडिया. सो कॉन्सेंट्रिक सर्कल्स हॅव सेम सेंटर बट डिफरंट रेडियस आर कॉल्ड एज अ कॉन्सेंट्रिक सर्कल. सर्कल्स इंटरसेक्टिंग इन अ पॉइंट हा अतिशय महत्त्वाचा शब्द, एका पॉइंट मध्ये. आता ही जी दोन सर्कल्स आहेत की पहिल्याचा सेंटर आपण O आहे असं समजूया आणि दुसऱ्याचा सेंटर A आहे असं समजूया आणि हे एका P या पॉइंट मध्ये एकमेकांना हे जे टचिंग आहे त्यांचं, आता 10वीला तुम्हाला शिकायचं त्या सर्कल मध्ये हे टचिंग आहे, एक्सटर्नल टचिंग असं म्हटलं जातं, कारण हे दोन्ही सर्कल एकमेकांना बाहेरून छेदलेले आहेत आणि त्यांच्या कॉमन जो पॉइंट आहे तो काय आहे, P आहे. सो सर्कल इंटरसेक्टिंग इन अ पॉइंट. आता ह्यांच्या काय आहेत, डिफरंट सेंटर्स आहेत, डिफरंट रेडियाज आहेत, ओनली वन कॉमन पॉइंट आहे. कॉमन काय आहे, फक्त कॉमन P पॉइंट आहे. याचा पहिल्याचा सेंटर O आहे, दुसऱ्याचा A आहे. जर समजा पहिल्याची रेडियस बघितली तर ही OQ असेल, दुसऱ्याची रेडियस जर पाहिली तर ती AB असेल आणि कॉमन पॉइंट काय आहे, P. हे जे टचिंग आहे हे एक्सटर्नल टचिंग म्हणून ओळखलं जातं, कारण हे दोन्ही वर्तुळ एकमेकांना बाह्य बाजूमध्ये छेदतायत. सो दिस इज अ एक्सटर्नल टचिंग. दिस इज इंटरनल टचिंग. सेम हियर ऑल्सो सेंटर इज AB. सेंटर दोन्हीचे वेगवेगळे. समजा आपण हे काढलं तर AC त्रिज्या आली, याची BD त्रिज्या आली आणि कॉमन पॉइंट काय आला, या ठिकाणी P आला किंवा R आला. तर या पद्धतीने पहिल्याचं वर्तुळाचं सेंटर A, दुसऱ्या वर्तुळाचं सेंटर B, हे दोन्ही वर्तुळ एकमेकांना इंटरनल टच होत आहेत आतल्या बाजूने आणि त्यांच्या कॉमन पॉइंट मध्ये R बिंदू आहे. रेडियस पण डिफरंट आहे, पहिल्याची AC या ठिकाणी झाली आणि दुसऱ्याची BD आली. दोघांमध्ये दोन सर्कल मध्ये जे इंटरनल टचिंग होत आहे त्यांच्यामध्ये कॉमन काय आहे तर R आहे. तर अशा पद्धतीने दिस इज कॉल्ड एज एक्सटर्नल टचिंग ऑफ सर्कल अँड दिस इज कॉल्ड एज इंटरनल टचिंग ऑफ द सर्कल. अशा पद्धतीने हे सर्कलचं टचिंग आहे आणि हा भाग इयत्ता 10वीला आता आपल्याला या ठिकाणी सर्कल मध्ये पहिलाच भाग या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक याच्याकडे या दोन्ही आकृत्यांकडे लक्ष द्या. सर्कल इंटरसेक्टिंग इन 2 पॉइंट. मगाशी आपण 1 पॉइंट म्हणले, आता 2 पॉइंट. बघा O सेंटर असलेलं सर्कल आहे की ज्याची रेडियस OB आहे, A सेंटर असलेलं सर्कल घेतलं की ज्याची रेडियस AD आहे. ही दोन्ही सर्कल्स P आणि Q या दोन बिंदूंमध्ये एकमेकांना या ठिकाणी इंटरसेक्ट झालेले दिसतात. सो डिफरंट सेंटर्स, डिफरंट रेडियस अँड इंटरसेक्टिंग इन 2 points, that is there is a 2 common point between these 2 circles. So circle intersecting in 2 points. या पद्धतीने या 4 गोष्टी या ठिकाणी आपण सर्कल्स इन प्लेन अशा पद्धतीने असू शकतात. याच्यानंतर एक्झरसाइज कडे आपल्याला जायचं आहे.